श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपले मनःपूर्वक स्वागत. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. अक्षय या शब्दाचा अर्थ जो कधीही नाश पावत नाही. या दिवशी केलेले दान, जप, तप, यज्ञ, श्राद्ध, तीर्थस्नान अक्षय म्हणजे अविनाशी आणि वाढत जाणारे असे मानले जातात. यामागे पौराणिक संदर्भ आणि कथा आहेत. त्या अशा. पहिली कथा म्हणजे सुदामाने श्रीकृष्णाला अक्षय तृतीयेच्या दिवशी भेट दिली होती. त्याने आपल्या मित्रासाठी फक्त पोहे नेले होते, पण त्याच्या या छोट्याशा दानावर श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाला आणि त्याने त्याला अनंत संपत्ती दिली. ही कथा दानाचे महत्त्व आणि त्या कर्माचे अक्षय फळ दर्शवते. दुसरी कथा म्हणजे द्रौपदीला मिळालेल्या अक्षय पात्राची आहे. हा प्रसंग महाभारतातल्या वनपर्वात वर्णिलेला आहे. जेव्हा पांडव वनवासात होते त्यावेळी अनेक ऋषी, ब्राह्मण, अतिथी तेथे भोजनासाठी येत, पण या सर्वांना अन्न पुरवणे द्रौपदीला खूप कठीण जात होते. अतिथींना आपल्याला पुरेसे अन्न देता येत नाही, यामुळे ती खूप दुःखी झाली आणि तिने आपले दुःख श्रीकृष्णाला सांगितले. श्रीकृष्णाने सूर्यदेवाची प्रार्थना केली आणि द्रौपदीला अन्नपूर्णा पात्र मिळवून दिले. तो दिवस होता अक्षय तृतीयेचा. या पात्रातून द्रौपदी जोपर्यंत स्वतः जेवत नसे तोपर्यंत ते पात्र अनंत अन्न देत असे. त्यामुळे तिला आलेल्या सर्व अतिथींना भोजन देता येऊ लागले. यावरून अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले पुण्यकर्म जसे अक्षय राहते, तसेच त्या दिवशीच्या पुण्यकर्मामुळे मिळालेले फळही अक्षय असते. पुराण कथेनुसार अक्षय तृतीयेलाच गंगा नदी पृथ्वीवर अवतरली. त्यामुळे आज पावेतो गंगाजल आणि गंगाजलाचे पावित्र्य अक्षय राहिले आहे. महाभारत युद्धानंतर युधिष्ठिराने श्रीकृष्णाला पुण्यप्राप्तीचा मार्ग विचारला असता श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या तिथी संदर्भात सांगितले, हे युधिष्ठिरा, अक्षय तृतीयेला केलेले दान, होम हवन तसेच पितरांना उद्देशून केलेले कर्म अविनाशी असते. यामुळे या दिवशी आपण जे जे पुण्य कर्म करू ते अविनाशी ठरते. यासाठी आपणाला सहज शक्य करता येण्याजोगं काय काय असू शकतं. एक म्हणजे ईश्वर कृपेसाठी जास्तीत जास्त वेळ देवपूजा, नामजप, उपासना, मंत्र, स्तोत्र पठण, होम हवन यात घालवावा. दुसरे म्हणजे पितृगणांच्या कृपाशीर्वादासाठी पितरांना मोक्ष मिळावा म्हणून संकल्पपूर्वक जलकुंभदान करावे असे शास्त्र सांगते. यासाठी एका ताटलीत गहू ठेवून त्यावर जलकुंभ ठेवावा. जलकुंभाला गंध, अक्षता, फुले व्हावीत. धूप, दीप, केळीचा नैवेद्य दाखवावा. नमस्कार करावा आणि कुंभाला हात लावून म्हणावे, ईश धर्म घटोद्दत्त, ब्रह्मा विष्णू शिवात्मका, अष्टप्रधान सकला मम संतु मनोरथा असे म्हणून नमस्कार करावा आणि हा जलकुंभदान करावा. याच्या प्रत्येकाच्या प्रथा परंपरा वेगवेगळ्या असू शकतील, त्याप्रमाणे जलकुंभदान केले तरी चालते. हेही न जमल्यास तहानलेल्या जीवांना पाणी द्यावे. पितरांना तीळ तर्पण करावेत. त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी गीतेचा 7वा अध्याय वाचावा. दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र म्हणावे. कावळ्यांना अथवा पक्ष्यांना अन्न द्यावे. यापैकी जमेल तेवढ्या गोष्टी कराव्यात. या दिवशी जमेल तेवढे गोरगरीब, अनाथालय, मंदिर या ठिकाणी अन्नदान करावे. शास्त्रामध्ये अन्नदानामध्ये जवस, गव्हाचा आटा, तांदूळ, हरभरे, दुधाचे पदार्थ
यांच्या दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. या दिवशी चैत्रगौरी हळदी कुंकू समारंभ अवश्य करावा. चैत्रगौरी अनुष्ठानाचा हा शेवटचा दिवस असतो. काही घरी या दिवशी अन्नपूर्णेला खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून तिचे विसर्जन करतात, तर काही जण या दिवशीचा हळदी कुंकू समारंभ झाल्यावर तिच्या अनुष्ठानाची सांगता करतात. परंतु अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या अनुष्ठानाची सांगता करणे अक्षय तृतीयेचे महत्त्व लक्षात घेता जास्त संयुक्तिक वाटते. हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने नवीन कार्याचा संकल्प करण्यासाठी सुद्धा हा दिवस खूप चांगला असतो. सोने कपडे खरेदीसाठी हा दिवस चांगला असतो. या दिवशी केलेला विवाह अक्षय विवाह सौख्य देणारा असतो. अशा प्रकारे या दिवशी केलेली पुण्यकर्मे अक्षय पुण्यकारक ठरतात असे मानले जाते. अक्षय पुण्यप्राप्तीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. भेटूया अक्षय तृतीया भाग 2 मध्ये परशुराम जयंतीच्या निमित्ताने. धन्यवाद.